त्याच्यासाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये आम्ही आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार. नमस्कार सगळ्यांना. आज आहे 8 मार्च. सगळ्यात प्रथम सगळ्यांना, सगळ्या महिलांना, सगळ्या लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आता बघा, तुम्हाला आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. ठीक आहे, तर त्याची सुरुवातही झालेली आहे. कालपासून सुरुवात झालेली आहे. काल पहिला टप्पा होता. काल बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, त्यांना SMS आलेले आहेत. मला कमेंट्सही खूप आल्या की पैसे आले. पण आता मला प्रश्न पडला असेल की आता नक्की किती पैसे येतात आणि कोणत्या कोणत्या महिलांना पैसे येतात. ठीक आहे, तर मी सगळं कव्हर करणार आहे. तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे मी किती पैसे येत आहेत. 1500 येणार आहेत की 2100 येणार आहेत ते सगळं सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर नक्की हा व्हिडिओ बघा, कारण पैसे कधी येणार, कसे येणार आणि किती येणार हे सगळं सांगणार आहे. तसंच कुठल्या बहिणींना येणार, कुठल्या बहिणी पात्र आणि कुठल्या अपात्र हे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स, महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडे पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्या महिलांना पण कळेल की पैसे किती येणार आपल्याला आणि कधी येणार आहेत, जेणेकरून त्या पण चेक करत राहतील त्यांचा मेसेज असेल किंवा काय असेल. ठीक आहे, तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे की तुम्हाला प्रश्नच पडला असेल की 1500 येतील की 2100. ठीक आहे, कारण आदित्य मॅडम म्हटलं होतं की मार्च महिन्यापासून 21 रुपये चालू होतील. पण सध्या तरी तुम्हाला बघा 1500 रुपये मिळतात. बघा, तुम्हाला मेसेजेस असेल 1500 रुपये आलेले आहेत बहिणींच्या खात्यात. काल 7 तारीख बघा, 7/3/2025. ठीक आहे, गव्हर्नमेंट पेमेंट हे 1500 रुपयांचं क्रेडिट झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी फेब्रुवारीचा हप्ता जो आहे आलेला आहे 1500 रुपये. ठीक आहे, आता आदित्य मॅडम म्हटलं होतं की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो एकत्र 3000 रुपये देण्यात येईल. पण सध्या तरी महिलांना फक्त 1500 रुपये आलेले आहेत. ते 1500 रुपये फेब्रुवारीच्या महिन्याचे आहेत. आता आज काही महिलांना पैसे येतील, त्या महिलांना किती पैसे येणार ते आपण पाहूयात. 3000 येत आहेत, 1500 येत आहेत, 2100 येतात ते पाहूयात आपण. पण आज काल तर महिलांना आले आहेत 1500 रुपये. ठीक आहे, हे फेब्रुवारीचा हप्ता आहे. मार्चचा हप्ता अजून काल तरी महिलांना आला नाही. आज बघूयात काय होते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा येतील SMS येतील किंवा पैसे येतील आपल्याला कमेंट येतील, लगेच मी त्याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे की पैसे आज आलेत, किती आलेत, काय आलेत. ठीक आहे, तर बघा, काल महिलांना पहिला टप्पा चालू झाला आहे.
काल सरकारने DBTद्वारे पहिला टप्पा महिन्याच्या खात्यात दिलेला आहे. काल बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत. आता आज दुसरा टप्पा वाटप होईल. आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळतील असं त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना DBTद्वारे पैसे येतील. तर आज किती पैसे येणार ते आपल्याला बघणं खूप उत्सुकता ठरेल की महिलांना किती पैसे येत आहेत बाबा. 3,000 येत आहेत, 2,100 येतात, 1,500 येतात, ते आपण आज पाहणार आहोत. तर आज दिवसभरात बघत महिलांना किती पैसे येतात त्याच्यावर मी व्हिडिओ टाकत राहील. तर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला बघत राहा. आज व्हिडिओ येत राहतील कारण भरपूर महिलांना आज पैसे येणार आहेत. त्यामुळे लक्ष ठेवत राहा आणि तुम्ही तुमचे मेसेज चेक करत राहा तुम्हाला पैसे येतात का. आणि पैसे आल्याला कमेंट करा व्हिडिओवर की मला एवढे पैसे आले आणि तुमचा जिल्हा कुठला आहे. कारण आता बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप चालू झाले, काही जिल्ह्यात वाटप चालू झालं नाही. मला कमेंट आले की परभणी आहे, आमचं पुणे आहे, नाशिक आहे, या जिल्ह्यात अजून आम्हाला पैसे नाही आलेले. तर तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्हाला किती रुपये आले ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट नक्की करा कारण त्याच्यामुळे बाकीच्या महिलांना पण फायदा होत असतो. जसं तुम्हाला पण बाकीच्या महिलांना पण कळतं की पैसे यायला चालू झालेत आणि या जिल्ह्यात पैसे येत आहेत. त्यामुळे त्यांना पण फायदा होतो. त्याच्यामुळे कमेंट करत राहा. कमेंट केल्याने जास्तीत जास्त महिलांना दुसऱ्या महिलांना पण म्हणजे कळतं की पैसे आलेले आहेत की नाही. ठीक आहे. तर आता बघा, तर सगळ्याच महिलांना पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या. आता ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पैसे येणार नाहीत. आता कुठल्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत ते पण सांगते. बघा, तुम्हाला माहिती की जानेवारी फेब्रुवारीमध्ये पडताळणी जी आहे ती अर्ज पडताळणी, फेर पडताळणी आपण म्हणू शकतो ती झालेली आहे. त्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात महिला अपात्र ठरलेल्या आहेत. याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे. कारण जिल्हा प्रशासनाकडे RTOकडनं त्यांनी यादी घेतलेली आहे. ज्या कुटुंबात 4 चाकी आहे आणि ज्या कुटुंबातल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, असे जी माहिती आहे ती गोळा केलेली आहे. ती माहिती मॅच करून त्यांनी ती यादी काढली आहे ज्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे. त्याच्यामुळे त्या महिला अपात्र ठरवलेल्या डायरेक्ट त्यांना थेट अपात्र ठरवलेलं आहे. ठीक आहे. तसे तुमच्याकडे जर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे, आता इन्कम टॅक्सकडनं पण माहिती मागवली होती. ज्या घरातल्या कुठलाही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे, त्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आता तुमच्या घरात कोणी असेल, तुमचे वडील असतील, तुमचा नवरा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर नंतर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत किंवा फेब्रुवारीचा हप्ते मिळणार नाही आहे आणि पुढचे हप्ते तुमचे बंद केलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत. तसेच तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तरी तुम्ही अपात्र आहात. ठीक आहे. आणि तसेच तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल जसं की संजय गांधी निराधार योजना, याचं जे आहे म्हणजे याची जी पडताळणी तर डिसेंबरच्या आधीच झालेली आहे. ठीक आहे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. कारण तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेला दिसतो संजय गांधी निराधार, तर येस आणि नो आहे. ठीक आहे. त्यामुळे ती जी पडताळणी ती ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नसेल त्या पण महिने अपात्र असू शकतात कारण त्यांनी जानेवारीपासूनच अपात्र बहिणींचे हप्ते बंद केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता बघणं तुम्हाला फेब्रुवारी हप्त्यावर कळणार आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला तर तुम्ही पात्र आहात, तुम्हाला इथून पुढे हप्ते येतील. पण तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता आला नाही तर मात्र तुम्ही अपात्र असू शकता. तुमचे इथून पुढचे हप्ते बंद केले जाऊ शकतात. त्यामुळे कमेंटमध्ये मला सांगा. ज्यांना हप्ते नाही आले त्यांनी पण मला कमेंट करा की आम्हाला हप्ता अजून आलेला नाही. आता तुम्हाला 2-3 दिवस पैसे वाटप होत राहतील. ठीक आहे. जोपर्यंत पैसे वाटप होतं तोपर्यंत तुम्ही वाट बघा. पण जेव्हा पैसे वाटप बंद होईल त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट करायच्यात की पैसे नाही आले, मग त्या महिला अपात्र असू शकतात. ठीक आहे. नक्की कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला किती पैसे येतात आणि कोणाला किती पैसे येतात ते मला सांगा. धन्यवाद.